आज आपण बघणार आहोत टेन्स. ओके, आपण टेन्स बघणार आहोत आणि टेन्समधले तुम्हाला टाईप माहिती आहेत. पहिला टाईप आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा टाईप आहे पास्ट टेन्स, तिसरा टाईप आहे फ्युचर टेन्स. ओके, तुम्हाला माहिती आहे की टेन्सचे 3 टाईप आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्यापैकी आज आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्स. आज आपण काय बघणार आहोत? प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. आता परत प्रेझेंट टेन्सचे पण टाईप आहेत. पहिला टाईप आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा टाईप आहे कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. दुसरा टाईप आहे कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. ओके, पहिला टाईप आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा टाईप आहे कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. तिसरा टाईप आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. चौथा टाईप आहे परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. ओके, सो पहिला टाईप आहे सिंपल, देन कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स, देन परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. हे 4 टाईप आहेत. आपण आता स्टेप बाय स्टेप सगळे टाईप बघणार आहोत. त्यापैकी पहिला टाईप आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सो पहिला टाईप आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. ओके, साधा वर्तमान काळ. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला आपण फॉर्म्युलाज बघूयात. पहिला फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे. तर सब्जेक्ट म्हणजे काय? तर कर्ता. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता इंग्लिशमध्ये बघूया की सब्जेक्ट्स काय, वर्ब काय, ऑब्जेक्ट काय. म्हणजे सब्जेक्ट काय? तर आय, वी. आता कर्ता म्हणजे काय? तर जो कोणी काम करतोय तो. ओके, म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, दे. हे सगळे काय झाले? कर्ता. तर क्रियापद तर तुम्हाला माहिती आहे, जी क्रिया चालू आहे म्हणजे खेळतोय, रडतोय, बोलतोय, हे सगळे झाले क्रियापद. आता कर्म काय एक्झॅक्टली करतोय. ओके, त्यासाठी मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगते, त्याच्याने तुम्हाला कर्म क्रियापद नीट ओळखता येईल. ओके, मी पत्र लिहिते. तर ह्या वाक्यामधलं आपण कर्ता, क्रियापद आणि कर्म बघूया. त्या वाक्यातला कर्ता काय आहे? मी. कोण करते? म्हणजे प्रश्न विचारायचा. ह्या मी पत्र लिहिते. कोण पत्र लिहिते? कोण. कोण पत्र लिहिते? कोणचं उत्तर म्हणजे काय? कर्ता. कोण पत्र लिहिते? मी. ओके, आणि याच्यात क्रिया काय चालू आहे? लिहिण्याची. ते काय झालं? क्रियापद. आता क्रिया काय चालू आहे? लिहिणे. ते काय झालं? क्रियापद. ते काय झालं? क्रियापद. काय लिहिणे काय चालू आहे? काय लिहिणे चालू आहे असं विचारायचं. काय लिहिणे चालू आहे? तर पत्र. हे काय झालं? ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही वाक्यालाच कोण आणि काय हे प्रश्न विचारले तर तुम्हाला कर्ता, क्रियापद आणि कर्म मिळून जातो. आता इथे काय बघा, कर्ता आहे, मग कर्म आहे आणि मग क्रियापद आहे. पण इंग्लिशमध्ये तसं नाही आहे. पहिला कर्ता आहे, नंतर क्रियापद आहे आणि नंतर कर्म आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही मराठी वाक्याचे इंग्लिश कन्व्हर्सेशन करत असाल, ट्रान्सलेशन करत असाल, तर तुम्हाला कर्ता आणि क्रियापद आणि कर्म नीट ओळखता आलं तर तुम्हाला वाक्य सहज मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करता येतं. ओके, कोण करते? हा झाला कर्ता. तर काय झालं इथे? कर्ता आय, मी करतोय. काय करतोय? लिहिणे. तर लिहिणं झालं क्रियापद. काय लिहिणे? तर राईट. हे काय झालं? क्रियापद. काय लिहितोय? लेटर. ओके, तर हे तुम्हाला ओळखता आलं की तुम्हाला सहज त्याचं कन्व्हर्सेशन करता येतं. आता तुम्हाला कर्ता, क्रियापद आणि कर्म कळालं असेल. कोण करते? कुठली क्रिया करते? आणि काय क्रिया करते? ते झालं ऑब्जेक्ट. ओके, हे सगळं असं जरी झालं तर इथे मात्र अ लागतो, ते आपण
ग्रामरमध्ये बघूया. म्हणजे हे सेंटेन्स कसं होणार, आय राईट अ लेटर. ओके, आय राईट अ लेटर हे वाक्य असं होणार खरं. ओके, हे रूल्स वेगळे आहेत, ते आपण नंतर बघू. आता आपला फोकस सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. त्याचा फॉर्म्युला झाला सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट. वर्ब वन म्हणजे वर्बचं पहिलं रूप. आता तुम्हाला वर्बचं पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप माहिती असेल, अदरवाईज तुम्ही वर्बची सिरीज बघा. तरी पण मी एकदा सांगते की वर्बची सिरीजमध्ये पहिला रूप आहे कम असेल तर त्याचं दुसरं रूप होतं केम आणि परत तिसरं रूप कम होतं. असं प्रत्येक वर्बचे वेगवेगळी रूपं होतात. जसं आता ईट असेल तर ईटचं दुसरं रूप एट आणि तिसरं रूप इटन. ओके, मग आता आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये प्रत्येक वर्बचं पहिलं रूप वापरणार आहोत. हे अंडरस्टँडिंग वे झालं. आता बेसिक फॉर्म्युला आणि गोष्टी आपण बघूया. ओके, आता परत आपण बघूया की सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. ओके, आणि ह्या वर्बला एस आणि ई एस लागतो. काय लागतो ह्या वर्बला, एस आणि ई एस लागतो. ओके, आता एस आणि ई एस कधी लागतो, ते जेव्हा सब्जेक्ट चेंज होतो. तर मगाशी मी तुम्हाला म्हटले की वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, करता आहेत, आय, ई, बी, यू, ही, शी, इट. ओके, त्यापैकी जेव्हा सब्जेक्ट हा आय, वी, यू आणि दे असं असेल तेव्हा वर्बचं पहिलं रूपच लागतं. ओके, तेव्हा वर्बला एस किंवा एस प्रत्यय लागत नाही. पण जेव्हा ही, शी, इट किंवा कोणाचं नाव असेल किंवा बर्ड्सचं नाव असेल तर मात्र त्याला एस किंवा ई एस लागतो. वर्बला एस किंवा ई एस लागतो, हे मात्र लक्षात घ्या. जसा करता चेंज होतो तसं वर्बला यस लागतो. पण आय, वी, यू, दे हे असतील तर मात्र वर्ब आहे तसंच यूज केलं जातं, तेव्हा मात्र वर्बला एस किंवा ई एस लागत नाही. आता मेन फॉर्म्युला, सिम्पल प्रेझेंट टेन्सची सेंटेन्स कशी ओळखायची. मोस्टली सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्याची एंड हा त, ता, ते, तीने होतो किंवा सवयी सांगण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. जसं मी पत्र लिहिते, मी खाते, मी रोज सकाळी लवकर उठते, मी जेवते, मला मँगो आवडतो. त, ता, ते, ती हा वाक्याचा एंड असला पाहिजे. हा जर वाक्याचा एंड असेल तर ती सगळी वाक्य ही सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येतात. आणि जर करता आय, वी, यू, दे असेल तर वर्बचं पहिलं रूप आहे तसंच वापरतात. जर करता ही, शी, इट या कोणाचं नाव, रामा, गीता, सीता, मिता कोणाचंही नाव असेल आणि बर्ड्सचं नेम असेल तर मात्र एस किंवा ई एस हा वर्बला लागतो. आणि त, ता, ते, तीने वाक्यात शक्यतो शेवट होते. आणि सवयी सांगण्यासाठी मी रोज सकाळी लवकर उठते, ह्या सगळ्या सवयी सांगण्यासाठी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग होतो. आता आपण काही सेंटेन्स बघूया. मी पत्र लिहिते. आता मी म्हणजे काय, करता. मग अशीच आपण सेंटेन्समधले लिहिते क्रियापद आणि कर्म पत्र म्हणजे आय पहिला काय जाणार, करता. करता काय आहे, आय. क्रियापद काय आहे, लिहिते. मग लिहिते बरोबर लिहिते म्हणजे काय, क्रियापद राईट, म्हणून आय राईट काय लिहिते, पत्र. सो आय राईट अ लेटर. हे झालं सेंटेन्स. ओके, ती पुस्तक वाचते. करता कोण आहे, ती, म्हणजे सब्जेक्ट काय आहे, ती, म्हणून ती आहे, म्हणून शी पुस्तक वाचते. शी आहे. मी तुम्हाला मगच म्हटलं की जर ती, ही, शी असेल तर क्रियापदाला एस किंवा यस लागतो, शी. आणि क्रियापद काय, रीड्स. शी रीड्स अ बुक. ती काय वाचते, ती पुस्तक वाचते. मी पुस्तक वाचते तर आय रीड अ बुक. ओके, समजा आता ही, शी, इट किंवा गीता बुक वाचते असं असतं तर इथे रीड्स अ बुक असं झालं असतं. आता इथे आय आहे आणि जर वी असतं तर रीड अ बुक असं झालं असतं. आता तो पुण्यात राहतो तर तो कोण आहे, ही. ही काय करतो, राहतो. राहण्याला क्रियापद काय, लिव्ह. आणि आता ही, शी असेल तर म्हणून ई एस लागणार. ही लिव्ज इन, कुठे राहतो तर पुणे. ही लिव्ज इन पुणे. असे खूप सारे सेंटेन्स बनवल्यावर आपोआप सिम्पल प्रेझेंट टेन्सची प्रॅक्टिस होईल.
म्हणजे 100 सिम्पल प्रेझेंट टेन्स हे नेक्स्ट सिरीज तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अजून चांगली जास्त प्रॅक्टिस होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. आपण लगेचच सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्वेश्चन कसे विचारायचे, निगेटिव्ह आणि ॲफर्मेटिव्ह अशी दोन्ही सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, आणि मग आपण कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये जाणार आहोत. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.